मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच। आपण मागच्या वेळी चौथ्या अध्यायात ज्ञान कर्म संन्यास योग बघत होतो आणि 7 आणि 8 श्लोकापर्यंत आपण आलो होतो। 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये भगवंत अवतार का घेतात ते सांगितलेलं आहे। आपल्या सगळ्यांना परिचित जो श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि अहम। आणि दुसरं कारण काय आहे भगवंताचा अवतार घेण्याचं, तर परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। आपल्याला फक्त संभवामी युगे युगे एवढंच माहिती असतं, पण कशासाठी संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतार का घेतात, तर धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि विनाशायच दुष्कृताम, प्रत्येक युगामध्ये दुष्कृत्य करणारा कोणीतरी खलनायक जसा सिनेमामध्ये असतो तसा खलनायक प्रत्येक युगामध्ये येऊन गेलेला आहे आणि त्याच्या बरोबर इतर जनता पण ती खलनायकासारखी वागत असते। अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात। भगवान श्रीकृष्णांचा अवतार कौरव आणि दुर्योधनासारखा खलनायक आणि त्याच्याबरोबर इतर सुद्धा सर्व कौरव कसे मोहग्रस्त अवस्था होऊन पांडवांना त्रास देत गेले आणि त्यांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला। त्याच्या आधीच्या अवतारामध्ये रावणासारखा खलनायक येऊन गेला आणि रावणाला पराभूत करण्यासाठी दुष्कृताम, कोणासाठी, तर विनाशायच दुष्कृताम, दुष्कृत्य करणारे जे लोक आहेत समाजामध्ये किंवा त्या त्या काळामध्ये जे जे लोक येऊन गेले त्यांच्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी किंवा त्यांचा पराजय करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी। रामायणावरून आपण धर्मस्थापन कसा झाला ते बघितलं। धर्मस्थापन झाला म्हणजे काय, एक पत्नी व्रत कसं स्थापन झालं हे रामायणाच्या काळापासून आपण बघतोय। बंधुप्रेम कसं स्थापन झालं हे रामायणाच्या काळापासून आपण बघतोय। पित्याची आज्ञा कशी मानायची हे रामायण काळापासून आपण बघतोय। ह्याला धर्म म्हणायचं। तर ह्याची संस्थापना करण्यासाठी भगवंतांनी रामाचा अवतार, हा कृष्णाच्या अगोदरचा जो 7वा अवतार आहे तो रामाचा अवतार आणि 8वा अवतार हा कृष्णाचा। कृष्णाच्या अवतारामध्ये कृष्णाने अनेक लोकांना, मधुसूदन, अरिसूदन, नंतर पुतना, ह्या सगळ्यांना कसं ठार केलंय
हे सगळी रूपक आहेत. पूतना रूपक आहे, हरिसुदना, मधुसूदन, ही सगळी त्यावेळेला जरी ते राक्षस असले तरी आज जर आपण ह्याचा विचार केला तर ते रूपक म्हणून त्यांच्याकडे बघायचं. आणि रूपक म्हणजे काय असतं तर सिम्बॉल, की अमुक एक व्यक्ती आज सुद्धा पूतना ह्या जगामध्ये असेलच. मग अशा पूतनासारख्या वृत्ती असणाऱ्या, पूतनासारखे काम करणारे जे लोक आहेत त्यांचा नाश करण्यासाठी भगवंत असतात, हे आपण इथे लक्षात घ्यायचं. मग 7व्या आणि 8व्या मध्ये आपण धर्म संस्थापनार्थाय आणि परित्राणाय साधुना ही 2 मुख्य कर्म भगवंताची आहेत. आणि त्याच्यासाठी ते दर युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये हिरण्यकश्यपूसाठी पण अवतार घेतलेले, त्याच्या आधीचे हे जे 10 अवतार आहेत हे त्याच कारणासाठी झालेले आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. आता 9व्या श्लोकाकडे आपण जात आहोत. 9वा श्लोक काय आहे की जन्म कर्म च मे दिव्यम एव यो वेत्ती तत्वतः. यो वेत्ती तत्वतः, यो म्हणजे जो, वेत्ती म्हणजे जाणतो, तत्वतः जाणतो. जो मनुष्य, जो नर हे माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म. बघा, भगवंताचं जे प्रगटीकरण असतं किंवा भगवंत जे प्रगट होत असतात, भगवंताचे जे जन्म असतात ते तुमच्या आमच्यासारखे साधे जन्म नसतात. त्यांचे जन्म दिव्य असतात. दिव्य म्हणजे दिव्य कर्म करण्यासाठी ते जन्माला आलेले असतात. त्यांच्या हातून जे कार्य होणार असतं ते दिव्य, भव्य, दिव्य. आता दिव्य ह्या शब्दाचं विश्लेषण जर करायचं झालं तर तुम्हाला, आपण एखाद्या अशा समजा लग्न समारंभाला गेलेलो असतो आणि तिथे प्रवेशद्वारात गेल्याबरोबर आपल्याला खूप खूप सजावट केलेली दिसते, खूप लाईट्स लावलेले दिसतात, खूप प्रकाश झोत सोडलेले दिसतात, वेगवेगळ्या रंगाचे प्रकाश सोडलेले असतात, आणखी वेगवेगळं डेकोरेशन्स केलेले असतात. ते हे सगळं पाहून आपण नुसतं एरवी रस्त्याने चाललेला जो झगमगाट असतो तसं पाहतो का आपण त्याच्याकडे? नाही, आपले डोळे लगेच असे विस्फारतात, बापरे काय ना केलंय, असं आपण म्हणतो की नाही? हे जे आपल्या हातून तोंडातून उद्गार येतात हे कशाचे उद्गार असतात? त्या दिव्यत्वाची जी सजावट केलेली असते, ते भव्य दिव्य जे उभारलेलं असतं त्याबद्दल आपले उद्गार निघत असतात. तसं भगवंताचं कार्य हे कसं असतं? दिव्य असतं, साधन असतं. दिव्य म्हणजे महान असतं. दिव्य म्हणजे जे लखलखाट करणार असतं, दुसऱ्याच्या मनामध्ये प्रकाश पाडणार असतं, दुसऱ्याच्या मनामध्ये धर्माचा प्रकाश पाडणारं जे कार्य असतं त्याला दिव्य असं म्हणायचं. माझा जन्म हा कशासाठी आहे? दिव्य आहे आणि दिव्य कर्म करण्यासाठी आहे. तुमच्या आमच्यासारखं नुसतं खाऊन पिऊन सुखी मुलं बाळ वाढवायची, त्यांचे संसार करायचे एवढाच त्यांचा जन्म नसतो. अवतारी कार्य ज्या पुरुषांच्याकडनं झालेले असतात, आता रामाला सुद्धा पत्नी होती, रामाला सुद्धा मुलं झाली, श्रीकृष्णाला सुद्धा पत्नी होती, त्याला सुद्धा मुलं झाली. म्हणजे तुमच्या आमच्यासारखा संसार सुद्धा त्यांनी केलेला आहे. पण त्यांचे कर्म कसे झाले? दिव्य झाले. त्यांचे कर्म दिव्य झाले म्हणून तर आज आपण त्यांचं नाव घेतो. आणि त्या अवतारी कार्यानंतर दुसरे दिव्य कर्म कोणाचे असतात? तर संत लोकांचे असतात. संत लोक सुद्धा प्रपंच करूनच हे दिव्य भगवंताच्याच कर्माचं अनुसरण करून ते प्रपंचामध्ये किंवा ह्या मानवी देहाचा सार्थक करण्यासाठी त्याप्रमाणे कार्य करत असतात. संत लोक सुद्धा ह्या दिव्य अवतारी पुरुषांचं वर्तणूक किंवा चरित्र किंवा अनुभवतात, त्यांचा अभ्यास करतात आणि त्याप्रमाणे स्वतः वागतात. म्हणून मनुष्य देह इतका सोपा नाहीये. मनुष्य देह हा दुर्मिळ आहे आणि मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण त्याचं सार्थक कसं करायला पाहिजे हेच ही सर्व संतांची शिकवण आहे. आणि हे वेगवेगळे कार्य करणारे अवतार घेणारे जे दिव्य पुरुष आहेत त्यांचे चरित्र किंवा भागवतासारख्या कथा, रामायणासारख्या कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा नुसत्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या नाही, तर त्यांच्या कार्याचं थोडं तरी आपण अनुकरण करायचं. निदान त्यांनी जे
त्यांचं जे चरित्र घडलेलं आहे त्या चरित्राप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी भगवंत इथे सांगतात, जन्म कर्म च मे दिव्य मे वै यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न इति माम न एति माम इति सहा अर्जुना. म्हणजे माझे दिव्य कर्म, माझे म्हणजे इथे भगवान श्रीकृष्ण ही व्यक्ती म्हणून दोन प्रकारे इथे त्यांचं कार्य सांगितलेलं आहे, की एक तर अवतारी कार्य, मानवी देहामध्ये येऊन कार्य करणं, आणि दुसरं म्हणजे परमेश्वर परमात्मा या भूमिकेतून ते कार्य करणं. असे दोन कार्य ह्या एकाच देहाच्या मार्फत होत असतात. आणि आपलं सुद्धा तसंच असतं. आपण सुद्धा देह आणि आत्मा ह्या दोन्ही बाजूनी कार्य करत असतो, फक्त आपल्याला ती जाणीव झालेली नसते. म्हणून इथे भगवंत म्हणतात, अरे माझा जन्म आणि कर्म अतिशय कसा आहे, निर्मळ असा आहे, अलौकिक असा आहे. आणि हा अलौकिक जन्म, हा निर्मळ जन्म जो मनुष्य तत्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यानंतर सुद्धा, आता इथे गीता ना कधीच माणसाचा मृत्यू हा शब्द कधीच वापरत नाही. देहत्याग, शरीर त्याग किंवा शरीराचं त्याग होणं किंवा टाकणं, काया बदलणं असा गीता उल्लेख करते. कारण गीतेला मृत्यू हा शब्द माहित नाही. आजन्म, प्रत्येक मनुष्य हा मागचा जन्म घेऊनच आलेला असतो. जीवात्मा हा आजन्म आहे. आत्माच कसा आहे, आजन्म आहे. आत्मा अमर आहे. दुसऱ्या अध्यायात आपण त्याचं वर्णन बघितलंय. आत्मा अविकारी आहे, आत्मा अप्रमेय आहे. आत्म्याला कुठलीही बाधा होत नाही. शरीराला किंवा वस्त्राला जसं जाळलं जातं तसा आत्मा जाळत नाहीत. शरीर वाळवलं जातं, वस्त्र वाळवलं जातं, तसा आत्मा वाळवला जात नाही. आत्मा हा अमर आहे, तो आहे आणि आहे, त्याला अंत नाही आणि आधी पण नाही. पण परमात्म्याचा अंश हा मनुष्य देह असल्यामुळे त्या आणि प्रकृती आणि मायेचं आवरण ह्या माणसाच्या भोवती असल्यामुळे, त्रिगुणांच्या मुळे, त्रिगुण सत्व रज तम ह्या प्रकृतीच्या 3 गुणांमुळे तो आत्मा कसा झालेला आहे, वेढला गेलेला आहे. मायेचं पांघरून त्याच्यावर असल्यामुळे मूळ त्याचा जो स्वभाव आहे तो कधीही प्रकाशित होत नाही. आणि तो प्रकाशित करायचा, त्याच्याच साठी हे सगळं अध्यात्माचं जे ज्ञान सांगितलेलं आहे हे त्याच्याच साठी सांगितलेलं आहे. म्हणून भगवंत असं म्हणतात की हे जे तत्वतः जाणतो त्याचा त्याग केल्यानंतर, म्हणजे शरीराचा त्याग केल्यानंतर, आपल्या भाषेत शरीराच्या मृत्यूनंतर, आपला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा आपण जन्माला येत नाही. केव्हा येत नाही, केव्हा सोपं आहे ते, तर भगवंताला तत्वतः जाणणं, म्हणजे भगवंताचं अवतारी कार्य हे समजून घेणं आणि तदरूप होणं, त्याच्या सारखं होणं, भगवंतासारखं आपण होणं. मग हे त्याच्या सारखं होणं म्हणजे काय, लगेच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो. त्याच्या सारखं होणं म्हणजे काय, तर त्याच्या सारखं होणं म्हणजे आपण संत चरित्रे वाचायची. संत चरित्रे वाचल्यावर कळतं की सर्व संत हे भगवंता स्वरूप कसे झाले, कुठल्या कुठल्या मार्गाने झाले, तर कर्मयोगाच्या मार्गाने झाले, भक्ती योगाच्या मार्गाने झाले, ज्ञानयोगाच्या मार्गाने झाले, नवविधा भक्तीच्या मार्गाने झालेले आहे. असं त्या भगवंताशी एकरूप होणं, भगवंत आणि मी एकच आहे ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपण त्याला तत्वतः जाणत नाही. आणि हेच इथे सांगितलेले की तुम्ही मला तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी हा आपण अभ्यास करतोय. भगवंताला तत्वतः जाणायचंय आपल्याला. नाही या जन्मी तत्वतः जाणायचं जमलं, अनेक जन्मानंतर तरी आपण भगवंत आणि आपण एकरूपच आहोत ह्याची आपल्याला नक्कीच जाणीव होईल. पुढचा श्लोक आहे, वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहो ज्ञान तपसा पूता मद्भावम आगताः. आता कोणते लोक, 9व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की जो जाणतो तो पुन्हा जन्माला येत नाही. मग असे लोक कसे वागलेले आहेत म्हणून ते पुन्हा जन्माला आले नाहीत, किंवा काय केलं असतं मनुष्य पुनर्जन्माला येत नाही, तर
वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः. ज्यांनी, वीतराग म्हणजे काय माहितीये का? आसक्ती. वीतराग म्हणजे आसक्ती. ज्या विषयामध्ये आपल्याला खूप आवड असते की नाही, त्याचाच त्याग करायचा म्हणजे अनासक्त होतो. ज्या विषयांचा आपल्याला, आता मी विषय शब्द वापरते हा, विषय शब्द हे कसे असतात? विषय हा कसा असतो? विषय माणसाला अध्यात्माकडे नेऊ देत नाही. विषय हे विषयासारखे असतात. विषय कोणते आहेत? तर शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे विषय आहेत. मग शब्द म्हणजे आपल्या रोजच्या वैखरीचे जे शब्द आहेत ते आपल्याला आध्यात्मिक कडे नेऊ देत नाहीत, कारण आपण त्याच्यातच गुंतलेलो असतो. तुझं कसं आहे, माझं कसं आहे, तुझी चटणी कशी झाली, माझी भाकरी कशी झाली, ही वैखरी झाली. नंतर स्पर्श, स्पर्श सुद्धा हेच आहे, विषयच आहे. शब्द, स्पर्श, रस, रस म्हणजे वेगवेगळ्या विषयामध्ये असलेली आवड. जी आवड भक्ती मार्ग सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये असते. हो, इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड असायलाच पाहिजे, पण त्यामध्ये आसक्ती नको. तेवढ्यापुरती असायला हवी, तेवढ्यापुरती रुची असायला हवी. जसं पानात आपण मीठ घेतो आणि अगदी कणभर घातलं की त्या पदार्थाला चव येते, तशी आपली विषयांची आवड असायला पाहिजे. त्यात आपण डुंबून जायला नको, हे इथे सांगितलं आहे. शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध. रूप या शब्दाचा अर्थ असा आहे की कुठलंही कशाचंही रूप असू दे. मग ते सौंदर्य हे व्यक्तीचं असू देत, पदार्थांचं असू देत, किंवा जे जे आपल्या डोळ्यांना दिसतं पण ते आपल्याला अध्यात्म मार्गाकडे नेत नाही असं रूप. तुम्ही पांडुरंगाचं रूप न्याहाळलं तर तुम्हाला नक्कीच आनंद होईल, पण उगाच कुठली रूप तुम्ही जर बघत बसलात आणि त्याच्यातच डुंबून गेलात तर ते तुम्हाला भगवंताकडे नेणार नाहीये. म्हणून इथे वीतराग म्हणजे आवड किंवा आसक्ती असं म्हटलंय. दुसरा काय सांगितलंय? भय. तुमच्यामधलं भय गेलं पाहिजे. कशाबद्दल भय वाटत असतं? मागच्या वेळेसच मी सांगितलं होतं की भय माणसाला एक तर सत्तेचं असतं, आपली सत्ता जाईल का काय घरातली, बाहेरची कुठलेही, नंतर आपण जी इस्टेट मिळवली आहे ती जाईल का काय असं आपल्याला वाटत असतं, मृत्यूचं भय वाटत असतं, किंवा आपल्या शारीरिक तक्रारींबद्दल आपल्या मनामध्ये भय निर्माण होतो. आपण उगाच चिंता करत बसतो की मला बाई आता असंच होईल का, तसंच होईल का, अमुकच तमक्या तमक्याला ते झालंय, मला हे होईल का. हे असले विचार अजिबातच करायचे नाही. आणि त्याच्यामुळे का का नाही करायचे की त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये भयग्रस्त अवस्था निर्माण होते, भय निर्माण होतं. नंतर क्रोधा. क्रोधा म्हणजे क्रोध. क्रोध माणसाला कशामुळे येतो? आपण बघितलंय, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा. रजोगुणामुळे आपल्याला क्रोध निर्माण होतो. आणि रजोगुण हा कसा असतो? तर नवीन नवीन निर्मिती करणारा असतो, नवीन नवीन निर्मिती करायची बुद्धी देणारा असतो. आणि मग ते त्याच्यातून जर आपल्याला ते करायला मिळालं नाही तर कुठेतरी सूक्ष्म असा क्रोध आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो घर करून बसतो. आणि मग घर करून बसल्यावर त्याचा क्रोध, त्याचा राग, आपण जसं कोणी भाषेत म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर, असं वड्याचं तेल वांग्यावर निघतं. म्हणून क्रोधाला अजिबातच जवळ करायचं नाही. आणि हे तिन्ही गोष्टी म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध, या हे तिन्ही गोष्टी ज्यांच्या पूर्णपणे गेलेल्या आहेत, ज्यांनी पूर्णपणे घालवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या घालवून फक्त भगवंतावर अनन्य प्रेम केलेलं आहे, असे लोक कसे होते? बहु ज्ञान तपसा. बहु म्हणजे पुष्कळ होते. आणि असे लोक कोण होते? ज्ञानी होते. त्यांना ज्ञानी लोक म्हणायचं. पूता, पवित्र झालेले होते ते. माझी तपश्चर्या करून ते पवित्र झालेले होते. त्यांनी ह्या संसारामध्ये फारसं लक्ष घातलेलं नाही. आपल्याला ह्या अवतारी पुरुषांचंच चरित्र जरी पाहिलं तरी कळतं, किंवा संत लोकांचे जरी चरित्र पाहिले तरी हे सगळं लक्षात येतं की सतत ते भगवंताचं नामस्मरण करत असत आणि भगवंताचाच आश्रय घेतलेले असेल. आश्रय
माझा आश्रय घेतलेले. आता भगवंताचा आश्रय घेणं म्हणजे काय, तर आपल्याला आश्रम शब्द माहिती असतो, हो की नाही. वृद्धाश्रम, बालिका आश्रम, किंवा आणखी आता नवीन डे केअर आलाय, इंग्लिश मधून डे केअर म्हणतात. तर हे आश्रम, आश्रय वरूनच आश्रम शब्द आलेला आहे. आश्रय, आश्रमामध्ये एखाद्या व्यक्तीला टाकलं, आपण कुठल्या भावनेने टाकत असतो, की तिथे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, तिथे त्याची व्यवस्थित निगा राखली जाईल, आणि त्याचं संगोपन करणारा किंवा आधारवड कोणीतरी तिथे मुख्य आहे. अशा ठिकाणी आपण वृद्धाश्रम, हे ज्या वेळेला वृद्धाश्रमात व्यक्तीला ठेवतात त्या भावनेने ठेवलेलं असतं, की वृद्धाश्रम म्हणजे काय, की वृद्ध माणसाची तिथे काळजी घेतली जाईल, त्यांना सगळं त्याच्या बरोबरीचे लोक असतील, तो आनंदात राहील, आणि त्याचं पालन पोषण किंवा त्याच्यावर लक्ष ठेवणारं कोणीतरी आहे. लक्ष म्हणजे त्याला काही होतंय का, दुखतंय का, खुपतंय का, हे बघणारं कोणीतरी, म्हणजेच कोणीतरी आधार आहे. कोणीतरी आधार असणं म्हणजेच आश्रय घेणं. कोणीतरी आधार असणं म्हणजे आश्रय घेणं. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची भक्ती करून भगवंताचा आश्रय घ्यायचा आहे. आणि ज्या ज्या लोकांनी असा भगवंताचा आश्रय आयुष्यभर घेतलेला आहे, असे लोक ज्ञानाने पवित्र झालेले आहेत. बहोवत ज्ञान तपसा, ज्ञानाची तपश्चर्या करून ज्ञान मार्गाला जाऊन ते पवित्र झाले, आणि मग मदभावम आगता, माझ्याच भावाला येऊन मिळालेले आहेत. माझ्या भावाला म्हणजे माझ्या बंधूला अशा अर्थाने नाही. भाव म्हणजे भगवंताचा भाव कसा असतो, भगवंताचा भाव असा असतो, सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया. दुसरा भाव कसा असतो, समम सर्वेषु भूतेषु. भगवंताचा भाव असा असतो की तो सगळ्यांकडे सारखा पाहतो. भगवंताकडे जर दर्शनाला लोक गेले, भगवंत म्हणजे कुठलीही देवता असू दे, त्याच्याकडे लोक दर्शनाला गेले तर भगवंत असं म्हणत नाही की हा भिकारी आलाय मी त्याला दर्शन देणार नाही, किंवा हा खूप श्रीमंत आलाय मी ह्याच्यावर सतत हात, असा आशीर्वादाचा हात ठेवूनच थांबून जातो, बाकीचे लोक जाऊ दे परत गेले तर, असं भगवंत म्हणत नाही. भगवंत सगळ्यांना सारखं दर्शन देत असतो, आणि भगवंताची भूमिका अशी असते की सगळ्यांनी आनंदाने राहावं. म्हणून तर आपण देवळात जातो ना, नाही तर आपल्या घरी देव असतातच, पण देवळात का जातात, तर सामूहिक तिथे सद्भावना असते, सामूहिक सद्भावनेची तिथे एकाग्रता असते. प्रत्येक जण तिथे येणारा हा काहीतरी मागायला येत असतो, आणि तो तिथे बसलेला जो आसनावर बसलेला जो अधिपती असतो, देव कुठलाही असू दे, राम असू दे, कृष्ण असू दे, गणपती असू दे, मारुती असू दे, तो तिथे अधिष्ठित असतो. आणि त्या मूर्तीकडे बघितल्यावर त्या मूर्तीतून आपल्याला हीच भावना येते की तो सर्वांच्या कल्याणासाठीच थांबलेला आहे. सर्वच सुखीना संतु, आणि सर्वांना समान वागणूक देणारा आहे. त्याच्याकडे भिकारी जाऊ दे, मध्यमवर्गीय जाऊ दे, श्रीमंत जाऊ दे, कोणीही जाऊ दे, सर्वांना तो, स्त्री जाऊ दे, पुरुष जाऊ दे, बालक जाऊ दे, वृद्ध जाऊ दे, तरुण मुलं जाऊ देत, सगळ्यांना तो सारखी भावना ठेवून सारखेच आशीर्वाद देत असतो. हे परस्परम भावयंत, आपण जशी भावना ठेवू तसे तो आपल्याला आशीर्वाद देत असतो. म्हणून मदभावम आगता, मदभाव म्हणजे माझा भाव कोणता आहे, तर सर्वे सुखिना संतु हा माझा भाव आहे, असे भगवंत म्हणतात. म्हणून मुळात ज्यांना आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल किंवा भगवंताचं आश्रित व्हायचं असेल, तर आपण पहिल्यांदी आसक्ती सोडली पाहिजे. प्रत्येक कर्मामधली जी आसक्ती असते आपली, किंवा अमुक च पाहिजे, आपलं कसं असतं, च पाहिजे, च पाहिजे म्हणजे मला बाई असेच इस्त्रीचेच कपडे लागतात, मला बाई अमुक सगळं व्यवस्थित महाराष्ट्रीयन 2 चटण्या भाज्या कोशिंबिरी असं च जेवण लागतं. हे जे च ची भावना असते ना, ही सगळी विषयांशी संबंधित असते, हे लक्षात ठेवायचं. आपण कुठली च ची भावना ठेवली पाहिजे, मला बाई परमेश्वराची भेट झालीच पाहिजे, त्या हेतूने मी भगवंताची उपासना करीन वेगवेगळ्या मार्गाने, जशी मला भावेल तशी मी करेल, पण माझा भाव खूप महत्वाचा आहे. आणि मुख्य माझं मन निर्मळ करेल, भगवंताला निर्मळ मन आवडतं.
भगवंताला गढूळ आपल्याला तरी आवडतं का? आपल्याला सुद्धा गढूळ पाणी आवडत, साधं पाणी आवडत नाही तर मन कसं आवडेल? एखाद्या वेळी गढूळ पाणी आलं तर आपण म्हणतो काय बाई पिवळं पाणी आलंय, काय बाई लाल पाणी आलंय, लगेच तोटी फिरवा, मेडिक्लेअर घाला, आणखी काय, आता तर फिल्टर्स आलेले आहेत. पण भगवंताला निर्मळ मन आवडतं. आणि निर्मळ मन हे आपलं नसतं. नसतं म्हणजे का नसतं? असं काही प्रत्येक मनुष्याचं निर्मळ मन नसतं. कशामुळे गढूळ झालेलं असतं? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे षड्रिपू आहेत ना. रिपू त्याच्यासाठी म्हटलंय त्यांना, शत्रू त्याच्यासाठी म्हटलंय की ह्या शत्रूंमुळे आपलं मन गढूळ झालेलं असतं, खराब झालेलं असतं. आणि त्यांना हळूहळू आपण कमी करायचं, घालवायचं. मग त्यातलाच क्रोध हा भाव आहे. क्रोध कमी करायचा, आसक्ती कमी करायची, निर्मळ मन जेवढं होता होईल तेवढं आपण करायचं. म्हणजे आपण भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातो, असं 10व्या श्लोकात भगवंत सांगतात. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजामि अहम, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. काय सांगितलंय? की ये यथा माम प्रपद्यन्ते, जे भक्त मला ज्या प्रकारे भजतात, प्रपद्यन्ते म्हणजे भजतात, माझी पूजा करतात, मला शरण येतात, ज्या प्रकारे मला ते शरण येतात, तांस्तथैव त्याप्रमाणे मी त्यांनाही भजतो. बरोबर आहे. जसा भाव तसा देव, आपली म्हणच आहे. जसा भाव तसा देव. तुमच्या मनात जसा भाव येईल तसा तुम्हाला देव दिसतो. आज तुम्ही देवळात गेलात समजा गणपतीच्या, आज तुम्हाला गणपती एकदम उदास दिसला, कारण तुमचं मन उदास आहे, तुमचा भाव तसा आहे म्हणून तुम्हाला देव तसा दिसला. आज तुम्ही खूप खुश आहात, अगदी खूप आनंदाची बातमी तुमच्या आयुष्यात घडलेली आहे आणि तुम्ही आनंदाने पेढे ठेवायला गणपतीच्या देवळात गेला. आज गणपती काय सुंदर दिसत होता ना. लगेच आपण म्हणतो का बरं सुंदर दिसला? कारण तुम्ही मनातून खुश आहात ना. इथे भगवंतांना हेच दुसरं सांगायचं आहे की परमेश्वर तिथे नाहीच आहे, परमेश्वर तुमच्या हृदयात आहे. तुमचा भाव जसा असेल तसाच तो तुम्हाला दिसतो. म्हणून आपण सतत आनंदी, खुश आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करायचा. आणि भगवंत इथे तेच सांगतात, ये यथा, ये म्हणजे जे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे जे लोक मला भजतात त्याचप्रमाणे मी त्यांना तसं भजतो. मी भजतो. आता भगवंताला इतरांशी किंवा आपल्याशी भजायचं काय कारण आहे? काहीच कारण नाहीये. पण परस्परम भावयंत, आपण मागच्या अध्यायात पाहिलंय की परस्पर भाव, भावांची देवाणघेवाण. साधा आहे ना, आपल्याला जर कोणी छान म्हटलं तर आपण लगेच म्हणतो थँक्यू हा. म्हणजे काय? कारण आपल्याला छान म्हटलं म्हणून आपण लगेच परस्पर भाव व्यक्त केला. किंवा तुमची खूप खुशीची गोष्ट घडली आणि तुम्हाला अगदी खूप बक्षीस मिळालं, आपल्याला काय आनंद होतो, वा माझ्या आनंदात हे सहभागी आहे. म्हणजेच काय झालं? परस्पर भावामुळे तुम्ही अजून काय झाला? आनंदित झाला. हाच परस्पर भाव भगवंतांना हवाय. आणि भगवंत तेच सांगताय की जे मला जसे भजतात तसाच भाव मी त्यांच्यामध्ये प्रगट करतो. खरं पाहिलं तर भगवंत काहीच करत नाहीत, ते निर्गुण आहेत, निराकार आहेत. भाव कोणाला आहे? भाव माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मम वर्तमान वर्तनते मनुष्या पार्थ सर्वशः, माझ्याच मार्गाचे जे लोक अनुसरण करतात सर्व मानव, त्यांना मी तसाच भजतो. माझ्या मार्गाचं अनुसरण करणारे त्यांना मी तसा भजतो. याचा अर्थ काय? भगवंताच्या मार्गाचं अनुसरण काय? भगवंतांनी एकदाच सांगितलंय दुसऱ्या अध्यायातल्या 47व्या श्लोकात. माझ्या मार्गाचं अनुसरण म्हणजे हे आहे, कर्मण्येव अधिकारा असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगोत्स्व अकर्मणी. हा हे भगवंताचा मार्ग आहे की कर्म तुम्ही करत राहा आणि योग कर्मसु कौशलम, हे एक दुसरा भगवंताचा मार्ग आहे. काय आहे? की तुम्ही जे काही कर्म करत आहात ते कौशल्याने करा, पूर्ण जीव ओतून करा, टू द बेस्ट करा. मग तुम्ही जे काम करता त्याच्यात तुमचाच प्रकाश दिसेल. साधं उदाहरण घ्या ना, की आपण रात्री ओटा आवरतो, सकाळ संध्याकाळ आपण ओटा आवरतो, पण रात्री जरा जास्तच छान आवरतो, हो की नाही? अगदी कुठेही खरकट अजिबात नाही.
तो इतका स्वच्छ आवरतो की आपला चेहरा त्याच्यात दिसायला लागतो. मग आपल्यालाच वाटतं काय छान आवरलाय ना मी ओटा, आणि मग तो भाव आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपला आपण प्रसन्न होतो. त्या ओट्याला काही कळतंय का? तुम्ही ओटा पुसणारा तुम्ही आहे का तुमचे मिस्टर आहे का तुमचा मुलगा आहे, हे त्यांना कळतंय का? त्या ओट्याला नाही कळत आहे. मग हा भाव निर्माण झाला ना की तुम्ही एकदम ओटा स्वच्छ केला आणि त्याच्यात तुम्ही दिसायला लागला. हा पूर्ण जीव ओतून तुम्ही ते काम केलेलं आहे. तुम्ही जीव ओतून टू द बेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. तो भाव त्याच्यात ओतलाय आणि तो परस्पर भाव तुमच्यामध्ये आला म्हणून तुम्ही खुश झाला. तसं पाहिलं तर त्या दगडी ओट्याला काहीही माहिती नाहीये कोण आहे काय आहे. त्याला काही कळत नाहीये आई आहे का मुलगी आहे का भाऊ आहे का बहीण आहे का मिस्टर आहे. ओटा स्वच्छ झाला हे आपल्यालाच कळत आहे, इतर बघणाऱ्यांना कळत आहे. हा मम वर्तमान वर्तनते मनुष्य पार्थ सर्वशः, माझ्याच मार्गाचं ते अनुसरण करतात. जे भक्त मला भजतात ते माझ्याच मार्गाचं. म्हणजे इथे काय आहे की तुमच्यातच तो परमेश्वर आहे, तो शोधायचा आणि त्याप्रमाणे आपण भगवंताच्या मार्गाचं अनुकरण करायचं. म्हणजे काय करायचं? भगवंताच्या कथा वाचायच्या, भगवंताचं जे साहित्य आहे किंवा संत लोकांचं जे साहित्य आहे ते वाचायचं आणि त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा. पुढचा श्लोक 12वा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी यजन्त इह देवताः क्षिप्रम हिमानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धी, कांक्षंत म्हणजे इच्छा करणारे, जे इच्छा करणारे आहेत कशाची? सिद्धी मिळवण्याची. कर्मामध्ये सिद्धी मिळवण्याची इच्छा करणारे जे लोक आहेत ते यजंत, यजंत म्हणजे पूजा करतात. इह देवता, हा देवतांची पूजा करतात. कर्मामध्ये सिद्धी मिळवायची म्हणजे काय करायचं? तर तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती प्राप्त करून घेण्यासाठी यज्ञ स्वरूप कर्म करायचं. यज्ञ स्वरूप म्हणजे यज्ञ अरेंज करायचे. थोडक्यात म्हणजे काही लोक बघा आपण पुराणात बघितलंय राजे लोकांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ केले, वेगवेगळे यज्ञ केलेले आहेत. कशासाठी ते करायचे? तर ते लढाईला जायचे आणि लढाईमध्ये त्यांना विजय प्राप्त व्हावा किंवा दुसऱ्या राज्यावर त्यांना स्वारी करायची आहे आणि ती स्वारी केल्यानंतर तिथून विजय त्यांनी प्राप्त करून घ्यावा, त्याच्यासाठी लढाईला जाण्यापूर्वी ते वेगवेगळे यज्ञ करायचे. हे राजे लोकांचं झालं. पण आता राजेशाही आहे का? आता राजे लोक नाहीयेत, आता सामान्य लोक आहेत. मग सामान्य लोकांना सुद्धा वेदांतामध्ये वेगवेगळे स्वतःच्या मनाप्रमाणे सर्व उपलब्ध करून घेण्यासाठी, म्हणजे लौकिक जीवनामध्ये स्वतःच्या मनामधल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी वेगवेगळे यज्ञ आहेत. त्यातलाच प्रकार नवचंडी याग आहे, त्यातलाच प्रकार गणेश याग आहे, विष्णू याग आहे, दत्त याग आहे किंवा सोम याग आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे याग म्हणजेच यज्ञ आहेत. हे यज्ञ कशासाठी लोक करतात? तर काहीतरी मनामध्ये इच्छा धरतात, त्याचा संकल्प सोडतात आणि तो संकल्प सोडून त्या देवतांना आपण आवाहन करतो आणि त्या देवतांना आवाहन केलं की मंत्राच्या द्वारे ती देवता संतुष्ट होते आणि ती देवता संतुष्ट झाली की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते. पर्जन्य याग 4-5 वर्षापूर्वी पर्जन्य याग, विलासराव देशमुख होते तेव्हा त्यांनी पर्जन्य याग आयोजित केला होता, पाऊस पडत नव्हता म्हणून. तर पर्जन्य असे वेगवेगळ्या प्रकारचे जे याग आहेत ते कशासाठी करतात? मनातल्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी. आणि तेच सांगितलं इथे, क्षिप्रम हिमानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा, त्यांना त्यांच्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते. इथे सिद्धी म्हणजे काय? तर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणे, ह्याला सिद्धी मिळाली असं म्हणायचं. मग यज्ञ याग केल्यानंतर मनात इच्छा आपण संकल्प करतो आणि काही दिवसांनी आपण नाही का म्हणत, हो आम्ही असं असं केलं आणि 2 महिन्यात आम्हाला खरंच प्रचिती आली असं आपण म्हणतो. 2 महिन्यात आम्हाला कळलं. कोणी नोकरीसाठी करतं, कोणी घरासाठी करतं, वेगवेगळे यज्ञ करतात आणि ती मनासारखं जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला सिद्धी, इथे भगवद्गीतेमध्ये सिद्धी प्राप्त झाली. कशात सिद्धी प्राप्त झाली? कर्मामध्ये. कुठलं कर्म? की तुम्ही ज्या कारणासाठी यज्ञ याग आयोजित केले आहेत त्या कारणासाठी, त्या कर्मामध्ये तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली. म्हणून कांक्षन्तः कर्मणां सिद्धी यजन्त इह देवताः क्षिप्रम हिमानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हे
इथे जे सांगितलेलं आहे ते लौकिकाच्या अर्थाने सांगितलेलं आहे. लौकिक जीवनामध्ये मनुष्याला अनेक आशा आकांक्षा असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी मनुष्य असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून आपल्या मनातली इच्छा पूर्ण करून घेतो. ह्या संदर्भात आहे. पण ह्याचा गीता तत्वज्ञानाशी खूप विरुद्ध संबंध आहे, हे पुढे कळणार आहे तुम्हाला. भगवंत असं स्वतःच सांगतायत की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, सृष्ट म्हणजे निर्माण करणे. सृज धातूवर सृष्ट, सृजामी प्रगट होणे, निर्माण करणे. आता हा सृष्ट शब्द त्याच्यासाठी निर्माण करतो. काय निर्माण करतो? मया मया म्हणजे माझ्याकडून मी निर्माण केलेलं आहे. काय मी निर्माण केलंय? चातुर्वर्ण. 4 वर्ण हे भगवंताने निर्माण केले. कुठले आहेत 4 वर्ण? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणजे ज्या वेळेला हे वर्ण निर्माण केले, भगवंताचा अवतार हा जवळजवळ 4000-5000 वर्षापूर्वीचा होता. त्या काळी समाजातल्या लोकांनी ह्या वर्ण व्यवस्थेची व्याख्या पूर्णपणे चुकीची केलेली आहे. भगवंतांनी समाजाची घडी नीट बसावी, समाज व्यवस्था नीट चालावी आणि ज्याने त्यांनी आपापले कर्म व्यवस्थित प्रकारे करावे आणि एकमेकांना समाधान मिळू द्यावं, एकमेकांना त्यामध्ये संतुष्टता यावी, यासाठी हे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. कुठला? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भगवंत असं आणि ते कशाप्रमाणे निर्माण झालेले? गुणकर्म विभागशः. गुण विभाग आणि कर्म विभाग आपण 3ऱ्या अध्यायाच्या वेळी बघितलेला आहे. गुण विभाग म्हणजे काय? पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि 5 विषय. विषय म्हणजे कुठले? शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे 5 विषय. 5 ज्ञानेंद्रिये, त्यावेळी सांगितले होते ज्ञानेंद्रिय कुठले आहेत, आणि 5 कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार हे कोणामध्ये असतं? हे जीवात्म्यामध्ये असतं. प्रकृतीच्या गुणांमुळे हा जीवात्मा हे आपलं जीवन जगण्याचं कार्य करत असतो. ह्याला गुण विभाग असं म्हणतात. आणि त्यांचा एकमेकाशी संयोग झाल्यानंतर जे कार्य आपल्या हातून घडत असतं, जी कृती घडत असते, त्याला कर्म विभाग असं म्हणायचं. म्हणून गुणकर्म विभागशः तस्य, हे मीच निर्माण केलेले आहेत असं भगवंत म्हणतात. मीच निर्माण केलेले आहेत. त्याचा करता मी जरी असला तरी मी त्याचा करता नाही असं तू समज. आणि ते करते पण सुद्धा अविनाशी आहे असे समज. थोडस आपल्याला समजायला अवघड वाटतं, पण थोडस समजून घेऊया की हा जो 4 वर्ण निर्माण झालेले आहेत, आपण निर्माण केले. ते ब्राह्मण म्हणायचं, क्षत्रिय म्हणायचं किंवा वैश्य म्हणायचं, शूद्र म्हणायचं. वैश्यांचं काम काय आहे? तर व्यापार करणं. शूद्रांचं काम काय आहे? सेवा करणं. क्षत्रियाचं काम काय आहे? लढणं किंवा सीमेवर जाणं हे क्षत्रियांचं काम आहे. आणि ब्राह्मणांचं काम काय आहे? वेदांचं ज्ञान करून घेणं आणि ते वेदांचं ज्ञान आपण जगाला सांगून जगाला शहाणं करणं हे ब्राह्मणाचं काम आहे. पण मी तर माझं स्वतःच मत असं आहे की प्रत्येक मनुष्यामध्ये हे 4 वर्ण असतात. आपण स्वतः जो जीवात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी म्हणून आपण जे म्हणतो, तो स्वतः ह्या 4ही भूमिकांमधून जात असतो. आणि त्याच्यावर मी एक असं मागे एक लेख पण लिहिला होता की आपण स्वतः ह्या 4ही भूमिकांमधून जात असतो. आपण स्वतः ब्राह्मण असतो, आपण स्वतः क्षत्रिय असतो, आपण स्वतः वैश्य असतो, आपण स्वतः शूद्र असतो. कसे असतो आपण? पहिल्यांदी ब्राह्मण, आपण शूद्र घेऊया, खालून जाऊया. आपण पहिल्यांदी कसं असतो? शूद्र. शूद्र वेगळं आणि क्षुद्र वेगळं. क्षुद्र म्हणजे क्षुल्लक, कमी किमतीचं, किंवा ज्याला आपण किंमत देत नाही, अति क्षुल्लक समजतो. काय, मी भाजी आणली, अगदी क्षुल्लक आहे ग, 1 रुपयाला आणली, तर तो अर्थ नाही इथे. क्षुद्र म्हणजे सेवा करणारा,
आपण संपूर्ण कुटुंबाची सेवा करत असतो, म्हणून आपण सुद्धा वर्णाने शूद्र असतो. नंतर काय आहे, वैश्य असतो, देवाणघेवाण. वैश्याचं काम काय आहे, व्यापार करणं, देवाणघेवाण करणं. आपण सुद्धा संसारामध्ये देवाणघेवाण करत असतो. जे काही संसाराला लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा लग्न कार्य आहे त्यांना देतो घेतो, हे सगळं आपण लौकिक जीवनामध्ये करत असतो. म्हणून आपण सुद्धा वैश्याची भूमिका वटवत असतो. वैश्य म्हणून आपण सुद्धा असतो. प्रत्येक मनुष्य संसारात म्हटल्यानंतर वैश्य असतो. तिसरं काय आहे, क्षत्रिय. क्षत्रियता आपण क्षणाक्षणाला असतो, लढतच असतो, विचारांशी लढत असतो, कामाशी लढत असतो, घरातल्या लोकांच्या स्वभावांशी लढत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वेळेशी लढत असतो. आपल्याला वेळेत काम पूर्ण करायचं असतं. कुठलंही काम वेळेत झालं पाहिजे. आपलं सतत घड्याळाकडे युद्ध चालू असतं. घड्याळाकडे बघून इकडे हात चालू असतात, म्हणजे आपलं युद्ध चालू असतं. म्हणून आपण क्षत्रियाची पण भूमिका करत असतो. किंवा घरामध्ये जेव्हा असे चर्चा होते, वाद होतात, तेव्हा आपण क्षत्रियाचे लढायचं काम करतो. शाब्दिक असो, वैचारिक असो किंवा शरीराने असो. खूप मोठा घरात कार्यक्रम असेल तर आपण अगदी इतके कष्ट करतो त्या दिवशी की आपल्याला सुद्धा समजत नाही हे लढणंच नाही का. त्या प्रसंगाला अनुसरून ते काम आपलं लढण्यासारखंच आहे. आणि सगळ्यात पहिला की ब्राह्मण आपण देवाची पूजा करत असतो. त्यावेळेला देवतांची पूजा करणं, वेगवेगळे मंत्र म्हणणं, हे ब्राह्मणाचं काम आहे. जरी आपल्याला दुसऱ्याला ज्ञान नाही देता आलं तरी आपण घरातल्या लोकांना ते शिकवत असतो. म्हणजे आपण ह्या चारही भूमिकांमध्ये चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. भगवंत जे म्हणतात की मी ही निर्माण केलेली आहे व्यवस्था, आणि त्याचा करता मी असून सुद्धा तू त्याच्यात मला मानू नको. इथे भगवंताची भूमिका अलिप्त राहण्याची आहे. का बरं अलिप्त राहतायत भगवंत? कारण भगवंतांना नमांकर्माणी लिंपंती, पुढे तो श्लोक आहेच आहे की नमांकर्माणी लिंप, त्यांना कुठल्याही कर्मामध्ये अडकायचं नाहीये. म्हणून ते, आणि आपण तर एवढंसं केलं, मी हे केलं, आज मी ते केलं, माझं एवढं काम झालं तरी तिला काही वाटलं नाही, मी एवढं काम केलं तरी ती झोपून राहिली, वगैरे वगैरे असं आपण म्हणत असतो. पण आपण जेव्हा कर्म करत असतो तेव्हा ते भगवंताच्या प्रित्यर्थ करतोय असं समजून कर्म करायचं. म्हणून तस्य कर्तारम अपिमाम विद्धी अकर्तारम अव्ययम. तू मला ते त्याचा करता समजू नकोस. ते काम कोणी केलंय? परमात्म्याने केलंय असं समज. म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा या दोन्ही भूमिका भगवंतांनी सुद्धा इथे सांगितलेल्या आहेत स्वतःच्या बाबतीतल्या. पुढचा श्लोक आहे बघा, पुढचा लगेच तो श्लोक आहे, नमां कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति कर्मभिः न स बध्यते. भगवंत हे सगळ्याचा करता करविता असून सुद्धा ते कुठल्याही कर्मात काय होत नाहीत, लिंपत नाहीत. लिंपती नमां कर्माणि लिंपती. लिंपती शब्द खूप छान आहे बरं का. लिंपती या शब्दाचा अर्थ आहे लिंपणे, चिकटणे. जसं पूर्वीच्या काळी बायका हे करायचे, शेणाच्या गोवऱ्या असायच्या, गोवऱ्या करायच्या, थापायच्या. हे उदाहरण तुम्हाला लगेच समजेल. तर गोवऱ्या करताना ती जे शेण थापलं जायचं त्याला ती माती लिंपली जायची. जमिनीवरची माती म्हणजे पूर्णपणे चिकटली जायची त्याला होऊन. जे शेण आणि माती हे एकत्र व्हायचं. कुठलीही गोष्ट लिंपती म्हणजे चिकटणे, त्याच्यापासून दूर न होणे. एखाद्या फळाचं साल त्याच्या घराला लिंपलेलं असतं. लिंपती ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या फळाचा गर आणि साल एकमेकाला चिकटलेलं असतं, म्हणजे एकरूप झालेलं असतं. पण भगवंत असं म्हणतायत की नमां कर्माणि लिंपती, मला माझं कर्म लिंपत नाही. का लिंपत नाही? कारण मला कर्मफळाची अपेक्षाच नाहीये. मी जे हे सगळं कर्म केलेलं आहे, चातुर्वर्ण्य निर्माण केले, सृष्टी निर्माण केलेली आहे आणि सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतलेली आहे. शिवाय प्रत्येकाचं कर्म मी लिहून ठेवतोय चित्रगुप्ताच्या माध्यमातून. तर त्या कर्माचा मध्ये मी अडकलेलो नाही. मला त्याचं फळ काय मिळावं ही माझी अजिबात इच्छा नाही. आणि जेव्हा आपण कर्माच्या फळाची इच्छा धरत नाही तेव्हा ते कर्म आपल्याला लिंपत नाही. करायचं, सोडून द्यायचं, स्वाहा. फळ मिळायचं ते मिळणार आहे. जे काही फळ मिळणार आहे
ते आपल्याच कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे. फक्त हेतू काय पाहिजे? निष्काम कर्म हेतू पाहिजे. हे इथे भगवंतांना सांग इति मायोभिजानाति. हे जे अशा प्रकारचं जे कर्म मी करतो ते तत्वतः जो जाणतो त्यालाही कर्माचं बंधन लागत नाही. म्हणजे मी स्वतः केलं आहे, पण तुम्ही सुद्धा जर तसं केलं तर तुम्हाला सुद्धा कर्माचं बंधन लागणार नाही. कर्माचं बंधन लागलं की आपल्याला काय होतं? आपल्याला टेन्शन येत राहतं, आपण त्याच्यात अडकत राहतो, स्ट्रेस येतो, प्रेशर वाढतं, अमुक होतं तमुक होतं. कारण काय की ते जेव्हा आपण कर्म करतो त्याच्यामध्ये हे एवढ्या मोठ्या फळाची आपल्याला अपेक्षा असते त्याच्या मागे. जरी आपण म्हणत असतो मला नाही बाई काही वाटत, मी करून मोकळे होते, असं आपण म्हणत असतो, पण तसं नसतं. तर जेव्हा आपण कर्म करत असतो तेव्हा त्या कर्माचं बंधन आपल्या मागे असतं. म्हणून कर्म करतानाच काय करायचं? अपेक्षाच न ठेवता कर्म करून टाकायचं. काहीच अपेक्षा नाही करायची, कशाचीच अपेक्षा करत नाही, कर्म करतच राहायचं. फळ देणारा तो आहे. आणि जरी फळ मिळालं, आपण अपेक्षा ठेवून जरी कर्म केलं आणि फळ मिळालं तरी त्या फळाचा विनियोग कसा होईल हे आपल्याला माहित नसतं. म्हणून कर्मणा गहनो गती असं म्हटलेलं आहे मागच्या अध्यायात. एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. हे मी का तुला सांगतोय? अरे लोकांनी केलंय तसं, असं भगवंत अर्जुनाला सांगताय. हे मी तुला एवढं ज्ञान का सांगतोय? कारण पूर्वैरपि मुमुक्षुभिः, जे पूर्वीच्या लोकांनी मोक्ष मिळवलेला आहे त्यांनी सुद्धा हे सगळं जाणलंय आणि त्या प्रकारे कर्म केलेले आहेत. मग पूर्वीचे कोण लोक होते? राजा परीक्षित होता, जनक राजा होता, ह्या सगळ्यांनी हे जाणून अशी कर्म केलेली आहेत. म्हणून ते काय केलेत? मोक्ष पदाला गेलेले आहेत. कुरु कर्मैव तस्मात्वं पूर्वतरं कृतम्. म्हणून तू पण काय कर, पूर्वजांकडून नेहमीच जी कर्म केली गेलेली आहेत तशा प्रकारचीच तू कर्म कर. आणि त्याच्यासाठी कसला आदर्श ठेव? तर तिसऱ्या अध्यायातच सांगितलेलं आहे, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद्यद आचरती श्रेष्ठ, श्रेष्ठ लोकांनी जसं कार्य केलेलं आहे, कर्म केलेलं आहे त्याप्रमाणे तू कर्म कर. हे तिसऱ्या अध्यायात आधीच सांगितलेलं आहे. आणि इथे परत सांगितलंय की मोक्ष मिळवायचा असेल, आता मोक्ष ही संकल्पना खूप दूरची आहे. आपण एवढंच समजू की आपल्याला स्ट्रेसलेस व्हायचंय. हल्लीच्या भाषेत एवढंच समजूया आपण की स्ट्रेसलेस व्हायचं. स्ट्रेसलेस व्हायसाठी काय करायचं की कर्म करून मोकळं व्हायचं, त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही आणि त्याच्या बंधनात अडकायचं नाही. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. किं कर्म म्हणजे कर्म म्हणजे काय, की अकर्म म्हणजे काय, हे कवयोप्यत्र, कवयाहा म्हणजे खूप जे ज्ञानी लोक आहेत, द्रष्टे लोक आहेत, दिव्य ज्ञान मिळवलेले आहेत, अशांना कवयाहा असं म्हटलेलं आहे. दिव्य ज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, द्रष्टे आहेत, विचारवंत आहेत, अशा लोकांना इथे कवयाहा, कवी या शब्दाचं अनेक वचन, कवयाहा. कवयाहा म्हणजे ज्ञानी लोक. तर मोठे मोठे ज्ञानी लोकांना सुद्धा कळलेलं नाहीये की कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय. त्यासाठी आपल्याला शुक्राचार्यांचं उदाहरण देता येईल. शुक्राचार्य हे कोणाचे होते गुरु? शुक्राचार्य हिरण्यकशिपूचे. त्यांना सुद्धा कळलं नाही की कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय. फक्त ज्ञान मिळवणं, वेदांचं ज्ञान मिळवणं वगैरे वगैरे खूप, ते पण खूप कसे होते? वेदांचा, संस्कृत वाङ्मयाचे ते द्रष्टे होते, त्यांनी खूप अभ्यास केला होता. पण तरी सुद्धा ते कोणाच्या पाठीशी गेले? हिरण्यकशिपूच्या पाठीशी गेले. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा कळलेलं नाही कर्म काय आणि अकर्म काय ह्याचा निर्णय घेण्यात बुद्धिमान मनुष्य सुद्धा संभ्रमात पडतात. तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात अशुभात. म्हणून कर्माचं तत्व मी तुला पहिल्यांदा नीट समजावून सांगेन. ते कळलं की तू कर्मबंधनातून सुटशील. तुला कर्माचं तत्व एकदा कळलं की तू कर्मबंधनात राहणार नाही. पण कर्मबंधनात राहिलेले लोक कोण आहेत? तर मोठे मोठे ज्ञानी लोक सुद्धा कर्मबंधनात राहिलेले आहेत. ते सुद्धा त्याला संभ्रमात, मोहिताः म्हणजे संभ्रमात पडलेले आहेत. नेमकं काय करायला पाहिजे ह्या ते संभ्रमात पडलेले आहेत.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यम. तुम्ही कर्माचा सिद्धांत सगळ्यांनी पुस्तक वाचलेलं आहे. आपल्याला कर्माची सभा घ्यायची आहे, या बुधवारी खरं घ्यायची होती, पण सीमाताई आजारी पडल्या इकडच्या वर्गाच्या, आणि नागपूरच्या वर्गाचा अध्याय पूर्ण झाला नव्हता तिसरा, म्हणून आपण ती घेतलेली नाही. पण तुम्ही तयारीत राहा, कर्माचा सिद्धांत पूर्ण पुस्तक वाचून काढा. त्याच्यात हे सगळं दिलेलं आहे, कर्म कसं व्हायला पाहिजे, सात्विक कर्म, राजस कर्म, तामस कर्म, त्याचे परिणाम काय, त्याची फळं काय, हे सगळं वर्णन त्याच्यात दिलंय. कोणती कर्म आपल्या प्रारब्धात जमा होतात, कोणती कर्म संचितात जमा होतात, ह्याचं सगळं हिराबाई ठक्करांनी व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण ते पुस्तक आपल्या सिलेबस मध्येच घेतलेलं आहे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्मणः अपि बोद्धव्यम. कर्माचे स्वरूप सुद्धा बोद्धव्य म्हणजे जाणलं पाहिजे. बोद्धव्यच विकर्मणः. विकर्मण म्हणजे विशेष कर्म काय आहे किंवा अकर्म काय आहे ह्याचे सुद्धा स्वरूप किंवा त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. कारण कर्माचं काय तात्विक स्वरूप समजण्याला कठीण आहे. गहना कर्मणो गती. कर्माचं स्वरूप समजण्यास खूप कठीण आहे. आज मगाशीच मी गहना कर्मणो गती शब्द वापरला. साधं उदाहरण गहना कर्मणो गतीचं घेऊया. की एक शेतकरी असतात. शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतात किंवा आपण फुलाची शेती म्हणूया, फुलाची शेती करतात आणि ते फुलाची शेती करून ती फुलं ते काढतात आणि नंतर काय करतात, बाजारात आणतात विकायला. बाजारात विकायला आल्यानंतर एक्सपोर्ट क्वालिटी म्हणून काही फुलं एक्सपोर्ट होतात, काही फुलं आपल्या इंडियातच राहतात. आणि त्या फुलांचं वाटप म्हणजे आपल्यासारखे लोक जेव्हा घ्यायला जातात तेव्हा ती फुलं कोण व्यक्ती कशासाठी नेतय, प्रेतावर घालण्यासाठी नेतय का मूर्तीवर घालण्यासाठी नेतय का त्याची आणखी हार बीर करून आणखी वेगळ्या कारणासाठी वापरताय का त्याचं अत्तर बनवताय, आणखी काय करतायत. म्हणजे एक फूल ज्या शेतकऱ्यांनी उत्पन्न मिळवण्यासाठी जे बनवलेलं आहे त्या फुलाला माहित नाही त्याची गती कुठं आहे, शवावर आहे का देवाच्या डोक्यावर आहे का कोणाच्या पायाशी आहे की कोणाच्या गळ्यात आहे. आणि फूल हे आपल्या कर्माचं प्रतीक आहे. आपलं कर्म सुद्धा असंच आहे. आपलं कर्माची गती कशी आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपल्या हातून सुद्धा सात्विकच कर्म झालं पाहिजे. फुलाला सुद्धा माहित नसतं. फूल एक उदाहरण दिलं. फूल काय, धान्य काय किंवा हे प्रतिकात्मक आहे, एक्झाम्पल म्हणून आहे. आपलं कर्म म्हणजे आपलं फूल समजा, आपलं कर्म म्हणजे फळ धान्य समजा. ते कशा प्रकारे त्याचा विनियोग होईल हे आपल्यालाही माहित नसतं. म्हणून कर्माचं तात्विक स्वरूप जे आहे ते समजायला खूप कठीण आहे. म्हणून कर्म हे कसं झालं पाहिजे, निष्काम झालं पाहिजे. निष्काम याचा अर्थ त्याच्या मागे हेतू, स्वार्थी हेतू ठेवायचा नाही. तो ते कर्म करताना फक्त मी कर्म करतोय, टू द बेस्ट करतोय, माझ्या वाट्याला आलंय म्हणून करतोय, फक्त हा भावच त्या कर्मामागे असला पाहिजे, असं ह्या श्लोकामध्ये कर्माच्या सिद्धांतामध्ये हे सगळं डिटेल वर्णन केलेलं आहे. 17व्या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. तर कर्माचं स्वरूप संत गोरा कुंभार मडकी बनवत होता, गाडगी मडकी बनवत होता. मग तीच गाडगी मडकी कोणासाठी कशी जात होती, नवरात्रात पूजेला जात होती की तिरडी धरायला जात होती, हे गोरा कुंभाराला माहित होतं का, नव्हतं माहिती. नंतर देवांनीच निर्माण केलेलं असतं हे सगळं. पण मनुष्य आपल्याला म्हणत असतो मी केलं म्हणून मीपणाची बाधा त्याला येऊ द्यायची नाही. पुढच्या श्लोकाकडे जाऊया आणि मग थांबूया. कर्मण्य कर्म 20 पर्यंत घ्यायचे, तुम्ही सांगाल तसं. कर्मण्य कर्म यः पश्येद अकर्मणीच कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. कर्मण्य कर्म कर्मणी अकर्म यः पश्येद म्हणजे जो मनुष्य आपल्या कर्मामध्ये अकर्मणी म्हणून पाहिल. हे थोडस समजायला अवघड वाटतं, पण नीट समजून घ्या. मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगते. जो मनुष्य आपल्या कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल. आता कर्मामध्ये अकर्म पाहायचं म्हणजे काय करायचं,
कर्मामध्ये अकर्म पाहायचं म्हणजे काय करायचं, तर कर्म करायचं, पण ते कसं करायचं, समष्टीसाठी करायचं म्हणजे अकर्म पाहायचं. लोकांसाठी करायचं, कुटुंबासाठी करायचं, स्वतःसाठी करायचं नाही. करायचं म्हणजे आपण करतच असतो, स्वतःसाठी पण करतो. अन्न शिजवलं म्हणजे असं म्हणतो का मी माझ्यासाठी संपूर्ण कुटुंबासाठीच करत असतो, पण त्याच्यामध्ये भाव तसा आला पाहिजे, अकर्माचा भाव आला पाहिजे, की कर्मामध्ये अकर्म पाहायचं. अकर्म म्हणजे काय, मी कर्म केलंच नाही ही भावना पाहिजे, म्हणजे अकर्म. त्यालाच आपण निष्काम कर्म सुद्धा म्हणतो. निष्काम कर्म सुद्धा म्हणतो की, आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे. अकर्मामध्ये आता जे RSSच्या लोकांनी करोनाच्या पिरियडमध्ये जे कर्म केलं आहे ते अशा प्रकारचं केलेलं आहे. करोनासाठी RSSच्या लोकांनी ह्या श्लोकाचा पुरेपूर वापर करून ते कर्म केलेलं आहे. काय कर्म केलं त्यांनी, काय काय कामं नाही केलीत, खूप काम केलेलं आहे. आपण पेपरमध्ये वाचलं असेल, प्रेत इकडून तिकडे नेणं, लोकांना अन्न पुरवणं, लोकांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करणं स्वतःच्या जीवावर. ह्या जे जे करोना पिरियडच्या काळामध्ये ज्या ज्या डॉक्टर लोकांनी वगैरे जे कर्म केलेलं आहे ते अकर्म म्हणून कर्म केलेलं आहे. आणि ते त्यांच्या कर्मामध्ये त्यांनी अकर्मच पाहिलेलं आहे. म्हणजे काय, तिथे ममत्व ठेवलं नाही. त्यांनी तिथे ममत्व ठेवलं असतं की नाही बाई मला करोना होईल, मी नाही ही ड्युटी करणार, मी रजा घेते, मी 2 वर्ष घरी बसते, त्यापायी नोकरी सोडते, असं जर ह्या डॉक्टर्स लोकांनी जर मानलं असतं, तर आज आपले जे काही लोक वाचलेले आहेत करोनाच्या ह्या युद्धामध्ये, जे काही लोक वाचलेले आहेत ते वाचलेच नसते. म्हणजे RSSचे लोक किंवा समाजातील अनेक संस्थांनी ज्या ज्या संस्थांनी ह्या कार्यामध्ये मदत केलेली आहे, डॉक्टर्स, नर्स, ह्या सगळ्या लोकांनी कर्मामध्ये अकर्म पाहिले. कर्म कुठलं त्यांचं, त्यांची ड्युटी करणं. डॉक्टर असेल डॉक्टरची ड्युटी, नंतर दुसरे कुठलं कर्म करणारे म्हणजे अन्न बनवणारे लोक असतील तर ते अन्न बनवणारे, ती त्यांची ड्युटी, ती त्यांची ड्युटी म्हणजे त्यांचं कर्म. पण ते करत असताना त्यांनी हा भाव पाहिला नाही की चला घ्या फायदा करून, करोनामध्ये लोक बळी पडतायत, घ्या 200 400 रुपये करा आणि घ्या त्यांच्याकडून ते जेवणाचे पैसे तेवढे. असा कोणीही भारतामध्ये तरी विचार केलेला नाही. उलट फुकट अन्न लोकांना पुरवलेलं आहे. म्हणून कर्मण्य कर्म यः पश्येद अकर्मणीच कर्म यः, जो अकर्मामध्ये स्वतःच कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान. आणि ह्याच तत्वज्ञानाचा उपयोग आपल्याला झालेला आहे. भारत ह्या करोनापासून एकदम वाचून ताजा ठणठणीत झालेला आहे, किंवा लोकांची मन खंबीर कशामुळे झाली, तर हे तत्वज्ञान आपल्यामध्ये मुळापासून आहे. मुळापासून ह्या तत्वज्ञानाचं बीज रुजवलेलं आहे भारतीयांच्या मनामध्ये. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी यासाठी खूप सहाय्य केलेलं आहे भारताच्या कानाकोपऱ्यातून. आणि मुळात नरेंद्र मोदींच्या अंगामध्ये पूर्ण गीता ही मुरलेली आहे, भिनलेली आहे. म्हणून त्यांनी ते सगळ्या ठिकाणी ते तत्व वापरून सर्व जनतेने यासाठी काम केलेलं आहे. सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण अकर्मकृत. असेच मनुष्य, अशीच माणसं बुद्धिमान होय. मग ह्यावेळी तुम्ही 100 डिग्र्या घेतलेल्या असतील, PhD मिळवलेली असेल, आणखी काही केलेलं असेल, त्या तुमच्या बुद्धीचा इथे उपयोग नाही. तुम्हाला त्यावेळेला बुद्धिमान कोणीही म्हणणार नाही, असं गीता सांगते. मी नाही, नाहीतर लगेच माझ्यावर असं व्हायला नको. तर असं गीता सांगते की हा खरा बुद्धिमान, की माणूस की त्या वेळेला त्या व्यक्तीला कशाची गरज आहे आणि ते कर्म करून त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ न बघता त्या लोकांना ती सेवा देणं, संयुक्त कृष्ण अकर्मकृत, ती माणसं खरी योगी आहेत. अशी सर्व कर्मे करणारी जे लोक आहेत त्यांना खरं योगी म्हणायचं, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला कंटाळा नसेल आला असेल, मला वाटतं आता 1 तास कर्म 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 खूपच झालेला आहे. तर हा विषयच, आणि खरंच हे तत्वज्ञान इतकं महत्वाचं आहे, हे जर फॉलो केलं तर खरंच आपण याच्यापासून नक्कीच मुक्त होतो. तर मला वाटतं आपण असं थांबूया आणि पुढच्या वेळी उरलेले श्लोक घेऊया.
18 श्लोकापर्यंत आपलं निरूपण झालेलं आहे. एका पिरियड मध्ये एक अध्याय होईलच असं नाही. हा अध्याय पण मोठा आहे.